गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की माझा भावाचा नंबर लागला IIT गांधीनगरला. तर त्याचं ॲडमिशन घेण्यासाठी आम्ही आलो आहे गांधीनगर गुजरातला. तर पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की IITचं कॅम्पस कसं आहे ते. ठीक आहे, बघू. मला माहिती नाही या मुलाला किती खुशी होती आहे तर बोर्ड बघून, पण मला इतकी खुशी होती तुला अख्ख्या खानदानात आमचं कोणी गेलं नाही एवढ्या मोठ्या डिग्रीला आहे तिथं. आम्ही आलो आहे आता कॅम्पसमध्ये एंट्री घेऊन. मस्त आहे यार, कॅम्पस खूप छान आहे यांचा. यांच्या कॅम्पसमध्ये मोर पण आहे, पवन, प्राणी, सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. मग वाघ सिंह पण घेतात यांना खायला. अरे भाई, यालाच कॉलेज म्हणतात भाई. आमचं तर काही नाही, आमची बिल्डिंग आहे. हॉस्टेल एरियामध्ये आलो आहेत आम्ही. आता आम्ही हॉस्टेलला ॲडमिशन घेणार आहेत. म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत पश्चाताप होता की मी BHMS डिग्री करते, पण एवढा पश्चाताप मी कधीच केलं नाही की जेवढं मला याचा कॅम्पस बघून होती. मी PGला ॲडमिशन घेईन इतक्या भारी कॅम्पसमध्ये. हसतोयस तू माझ्यावरती? लाज वाटते? नाही वाटत. मजाच येत असं याला. खूप भारी सही आहे कॅम्पस. हा, हे काय आता तेच चालू आहे, रेकॉर्डिंग वगैरे चालू आहे. लय मस्त आहे आता कॉलेज. काय म्हणत होता? तुमचं कॉलेज एवढ्याच ग्राउंड एवढं मध्ये असेल. तेरे को डर नहीं लगता? नहीं लगता. मैं डॉक्टर हूँ, तेरे को कोई भी इंजेक्शन लगा दूंगी, समझा क्या? ज़्यादा शाना मत बन. IIT बन गया तो पढ़ाई भी करनी पड़ती है, विषय भी निकालने पड़ते हैं. देखूंगी मैं भी. माझे सगळे विषय क्लिअर आहेत आत्तापर्यंतचे. तुम्हाला माहिती आहे का ह्यांनी मला का आणले सोबत? म्हणजे मी नव्हते त्यांच्यासोबत, पण ह्यांनी मला ह्याच्यासाठी आणले की म्हणे कोणीतरी शहाणं माणूस पाहिजे, आणि मी ती शहाणी आहे. लुक ॲट दिस हॉस्टेल भाई, किती मोठं आहे. अरे भाई को यहाँ पे रेंडर मशीन का लाभ मिल रहा है. काय पाहिजे तुला? हे नाही का मँगो ज्यूस ते घ्यायचं, पण इथं नंबरच. इथे जे पण कोणी नवीन स्टुडंट्स येतात त्यांच्यासाठी ब्लँकेट्स आणि गाद्या इथंच विकत देत आहे. एवढं मोठं कॉलेज आहे, एवढ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत इथं. फक्त हॉस्टेलच्याच जवळपास 15-16 बिल्डिंग्स असतील. प्रत्येक बिल्डिंग नाही दाखवू शकत ना मी. ओनली बिल्डिंग्स अँड बिल्डिंग्स आर हिअर. मम्मी बिल्डिंग्स आहेत फक्त. हॉस्टेल ते फक्त कॉलेज तर दुसरीकडेच आहे, हे तर फक्त हॉस्टेल. मी आधी पण गुजरातला आलेली ना, तिथं इतकी गरमी होती आणि तरी मी समर्समध्ये स्पेशली आले होते. आता इथं रेनी सीझनमध्ये येऊन पण खूप जास्त गरमी आहे. हा पवन, हे बघा याचा चेहरा बघा. याला इथं राहायचं आहे गांधीनगरला. इतकं घाम येतो याला. मी तरी नॉर्मल राहते, आमचा बाबू एवढा घामाने भरलेला आहे की बस. कैसे एडजस्ट करोगे बिटुआ? कर लेंगे, 1 महीने में एडजस्ट हो जाएंगे. कैसे? 1 महीने में एडजस्ट हो जाएंगे. 1 महीना लगेगा? अरे हमारे जैसे 1 दिन में एडजस्ट हो जाते. हम अडॅप्टेबल आहे ना, इसलिए PS यूज करून बघतोय आम्ही. एरिया 400 एकरमध्ये. हा एरिया 400 एकर. एवढं मोठं कॉलेज, बापरे. रिसर्च काय? रिसर्च पार्क. स्पोर्ट कॉम्प्लेक्स. दिस इज अ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. माझा भाऊ किती वेळ झाला हा म्हणतोय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बघायचं आहे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बघायचं आहे. खूप फेमस आहे. तुम्हाला पण दाखवते मी आता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. वा वा वा, आर्किटेक्चर मस्त आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, वाह.
पवन इज व्हेरी एक्सायटेड फॉर 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 स्पेस. ए आपण काय बघायला आलोय? ए बघायला काय आलोय? स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणा. दिस इज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. हे काय पण हे इथं पळतात का? सही आहे भाई. इथून आतमध्ये जायचंय. वा बाय. चल एम्बिंग. आणि हे काय इथं काय? हे क्रिकेटसाठी. मग मी कुठं बसते यार? चल और देखना है अभी अंदर. इतू सा छोटा सा इतू दम गई इतने में. एवढा लवकर दमन कसं होईल? आपका बेटा IIT को लगा है 400 एकड़ के कैंपस में और तुम बस 5 मिनट के रास्ते में ही थक गई. अरे अभी तो स्विमिंग पूल भी है. ये चाय गप्पे करेंगी. मम्मी ये काय आहे पण हे कोर्ट कोणता आहे? इसको भी नहीं पता यहाँ पे क्या करते हैं. चलो तो बाहर. अरे हे बैडमिंटन साठी बाळा. अब जाएंगे स्विमिंग पूल देखने. भाई मी तर ना आतापर्यंत माझ्या आयुष्यात कधी स्विमिंग पूल नाही पाहिला. हे खरं आहे. पवनला खूपच पोहायला आवडतं. घरी होता ना तेव्हा आमचा भाऊ नुसता असा पोहायला जायचा. आम्ही त्याला नाव पाडलं होतं देवमासा. आता तो इथं येऊन नुसता पोहत राहील. छपॅक. फुटबॉल कोर्ट किती मोठे आहे. इकडे ऑडियन्स बसायला आहे तिथे त्या साईडला. कुठे? हां ही ना. साईडनी. हां पवन तुला पोहायला फार आवडतं ना. आता तू रोज येऊन तर पोहशील. हा का? हो का? मग तू घे ना भाग स्विमिंग मध्ये. देवमासा. ए देवमासा एवढा उतावळा का होता स्पोर्ट्स कोर्ट बघण्यासाठी? बॅडमिंटन, बास्केटबॉल, स्विमिंग पूल, क्रिकेट. बापरे खाली असं काय अजून? मला नाही माहिती. भाई साहब मला इतका पश्चाताप होतोय माझ्या डिग्रीचा. मी मॅथ्स का सोडलं? आणि जरी सोडलं जरी धरलं असतं तरी काय गॅरंटी की मी IIT ला लागले असते. दिमाग तो है नहीं हमारे पास. है भाई है. यहाँ पे जिम भी है भाई. खूप गरमी आहे गांधीनगरमध्ये. गांधीनगर नाही गुजरातमध्येच खूप गरमी आहे. जिम ही जिम दिसणार नाही ते आता. तुमच्या कॉलेजमध्ये स्पोर्ट्स आहे का नाही? आमच्या कॉलेजमध्ये स्पोर्ट्स आहे बट एवढं हाय लेवलमध्ये नसेल. अरे आमच्या कॉलेजमध्ये स्पोर्ट्स एवढ्या जोशाने होतात ना. लिमिटेडच होतात पण खूप भारी होतात. पण इतना बडा हमने नाही देखा. हा व्हिडिओ जर तुमच्या मॅडमने पाहिला ना तर तुला बेजत होईल. कोणीच बघत नाही माझे व्हिडिओज. मोजून 100-200 व्ह्यूज येतात आणि ते पण मी बळजबरी सगळ्या स्टुडंट्सकडून सबस्क्राईब करून घेतलेले आहे. ते बघतात त्यांना इंटरेस्ट असेल म्हणूनच बघत असतील ना. हा ना. काय म्हणणं आहे तुझं? ह्याचा घाम यू आणि मी पण किती जास्त घामाने झाली बाप. बघ हे मम्मीची हालत. मम्मी तर केसच सांभाळत नाही. करली घामाने परेशान झाले मम्मी यार. हा कसा राहणार आहे इथं काय माहिती 4 वर्ष. पोस्ट ऑफिस आहे आणि खायला प्यायला पण आहे. चाड वांडाळी सेंट्रल आर्केड. ए इथं बँक पण आहे.
भाजी मार्केट, पोस्ट ऑफिस, एक मिनिट इकडे. भाजी मार्केट हां. वा, आपण तिथे निघालो पप्पाजवळ. पप्पा इकडं नाही तर. बघा पप्पा इथंच भेटले तर. ते पप्पा तिथं बसले, ते व्हाईट शर्टमध्ये पप्पा. आपल्याला माहितीच नाही ना, एवढा मोठा कॅम्पस आहे, आपल्याला कुठे काय आहे काय नाही. इथं वरती फूड कोर्ट आहे. मग तुझ्याकडे आहे तिथे. या मम्मी, लोक जे पण विचारताय म्हणजे न्यू आपल्याला भेटताय ते विचारताय तुमची मुलगी आहे IIT-ला का? मुलगा आम्हाला सांगावं लागतं, नाही मी नाही, मुलगा आहे. पप्पा रस्त्याने असं म्हणत होते, तू शोभती म्हणे IIT पण क्या कर सकते है डॅडी, हम नहीं लग पाए. तुझा काही द्यायचं आहे ऑब्जेक्शन? काही नाही द्यायचं, ठीक आहे जे ते. बरं मला सांगा, तुमचा मुलगा IIT-ला लागलाय, तुमचं काय मत आहे? आता त्याच्यापेक्षा दुसरा आनंद कोणता होईल? म्हणजे आई वडिलाला जो आनंद होतो तोच होतो ना. IIT-ला लागला म्हणजे IIT-ला लागला म्हणजे IIT म्हणजे जोक नाही ना. चला ना पटकन. दमले बसून बसून, आमची वाट बघून बघून. आम्ही पप्पा बसले एका ठिकाणी, आम्हाला म्हणले जा म्हणे तुम्हाला जिथं फिरून यायचं तिथून या. मी असं बसतो मस्तपैकी. आम्ही आता डायनिंग हॉलमध्ये आलो त्यांचं जेवण करण्यासाठी. उघड. पण आपल्याला रूमच नाही भेटले, आपण काय करू शकतो ना. 2 नंबर का 3? 1 का 2? मी गोरी दिसते. हा ते 1 नंबर म्हणले. ग्राउंड हो इकडे ये ना यार, फॅमिली. पोहोचलो आपण. चल. इथं येऊन तुम्हाला जेवणासाठी कुपन काढायचं. आम्ही आता आणलंय फूड, आमचं मेनू. ही एक भाजी आहे, ही दुसरी भाजी आहे, हे फुलके, ही मिरची, हे मिरचीचं लोणचं, वरण भात, पोंगे दही आणि साखर पण दिली आहे त्यांनी सोबत. अब हम IIT का खाना टेस्ट करेंगे. तसं तर चांगलंच असणार आहे. आता माझा भाऊ 5 वर्ष हेच खाणं खाणार आहे. असेल ना. सगळं ओके झाले, फोन मस्त जेवायचं, मस्त राहायचं. जेवण कसं आहे? हाँ, आपको पसंद आया IITian? हमको भी पसंद आया. हमको भी पसंद आया. ते सगळं ठीक आहे. आपण आतापर्यंत हॉस्टेलच्याच एरियामध्ये गोल फिरतोय. कॉलेज बघायला मी परत येणार आहे ना. तुम्ही परत येत ना. कॉलेज आहे कुठे नेमकं? इथून किती दूर आहे? किती दूर आहे कोण इथून कॉलेज? कुठून? इथून कुठून? हॉस्टेलवरून. म्हणणार का? अबे तुझं कॉलेज किती दूर आहे? लेक्चर्स होतात तिथं. मला नाही माहिती, मला अजून काहीच माहित नाही. त्याला काहीच माहित नाही. हे बघ मिनी जंगल आहे तुम्हाला इथं फिरायला. ग्रीनरी किती आहे. ह्याचे सिनियर्स होते ना, ते आम्हाला म्हणले की त्यांना 3 महिने सुट्ट्या असतात. मे, जून, जुलै आणि डिसेंबर पण फुल महिना सुट्टी असते. एवढ्या सुट्ट्या असतात आणि इथं खूप गरमी असते त्यामुळे हॉलिडेज असतात त्यांना. चांगलं आहे, बरं आहे. गावाकडे जरा कमी असते ना गरमी. ॲटलिस्ट इथल्यापेक्षा तर चांगलंच आहे. झालं आता आमचं मस्तपैकी पोटभर जेवण झालंय. हा होता आमच्या बाबूचा IIT-चा कॅम्पस. बबुआ, IIT का कॅम्पस कैसा लगा? मस्त. मला पण पाहिजे असं कॉलेज. आय विल PG ला मी छान कॉलेज निवडणार आहे खरंच. तर सो गाईज दॅट्स इट. आजचा व्लॉग इथं संपूयात. आता नेक्स्ट व्लॉगमध्ये आम्ही अक्षरधामला जाणार आहे, त्याचा व्लॉग मी टाकेल नक्कीच. स्टे ट्यून. बाय बाय. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.